आपल्या फोनवर कॉम्प्युटरवरती सॉफ्टवेअरचे अपडेट येणं हे काही नवं नसतं, पण आज आलेली एक अपडेट जगाचा बीपी हाय करणारी होती। एका ओळीची सॉफ्टवेअर अपडेट, पण तिची ताकद एवढी होती की तिने जगाला वेग देणारी विंडो बंद पाडली आणि जग काही काळ विस्कटलं। नेमकं हे काय घडलंय बघूया। विमान सेवा ठप्प झाल्या, टीव्ही चॅनल्स गडबडले, शेअर बाजार गडगडले, बँकांचे व्यवहार बिघडले। एवढे सारे अनर्थ मायक्रोसॉफ्ट मध्ये झालेल्या एका क्लाउड स्ट्राईक अपडेटमुळे झालेत। मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या सेवा ठप्प झाल्यानं भारतासह ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका, युनायटेड किंगडमसह जगभरातील वापरकर्ते आणि बिझनेसेस यांना मोठा फटका बसला। जगभरातल्या कॉम्प्युटर्सवर सर्वाधिक वापरली जाणारी ही ऑपरेटिंग सिस्टीम अशी क्रॅश होत असल्यानं हा मायक्रोसॉफ्टसह जगासाठी मोठा धक्का होता। CrowdStrike ही एक मोठी सायबर सिक्युरिटी कंपनी आहे आणि त्याचा एक फॅल्कन सेन्सर आहे। फॅल्कन सेन्सर म्हणजे एक एजंट असतो जो क्लाउड कम्प्युटिंग जे वापरतात, मायक्रोसॉफ्ट सुद्धा ह्यांची सर्व्हिस वापरते आणि त्याच्यामध्ये एरर झालाय। त्याला तो सगळ्याकडे कॉन्फिगर होऊ न शकल्यामुळे जितक्या कंपन्या हे CrowdStrike ह्या मोठ्या सायबर सिक्युरिटी कंपनीचा फॅल्कन सेन्सर वापरतात त्याच्यामुळे हा त्रास झालेला आहे। क्लाउड स्ट्राईकची सिस्टीम अपडेट होताना अनेकांच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर ब्ल्यू स्क्रीन ऑफ डेथ दिसला। कॉम्प्युटरमधील गंभीर समस्यांवेळी हा बी सॉर्ट दिसतो आणि सेव्ह न केलेला डेटा निघून जातो। मात्र या अपडेट वेळी तो आल्यानं जगभरात गोंधळ पाहायला मिळाला। जगभरात अनेक ठिकाणी विमान सेवाही ठप्प झाल्या। मी सध्या दिल्लीतील, राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती आहे आणि हे जे मशीन आहे त्यामधून ई तिकीट काढलं जायचं, लोक ताबडतोब या ठिकाणून पुढे जायचे, तर आता लोकांना हाताने पेनाने लिहिलेलं, मॅन्युअली लिहिलेलं जो चेकिंग पास आहे तो चेकिंग पास घ्यावा लागत आहे। ही पूर्ण सर्व्हिस जी आहे ती बंद पडलेली आहे आणि ठप्प पडलेला आहे हे सर्व जो भाग आहे आणि लोक जे असतात या तिकीट काउंटरवरचे ते देखील डीजी यात्राचं जे काउंटर भारत सरकारने सुरू केलं होतं ते बंद पडलेलं आहे। त्यामुळं मोठा ताण जो आहे सध्या एअरपोर्टवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। जगभरामधील विमानसेवा ठप्प पडलेल्या आहेत। दिल्ली विमानतळावरती देखील मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। लोक या ठिकाणावरून आत बोर्डिंग करण्यासाठी जात आहे। ही चेकिंगची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। जगभरातील अनेक बँका, एअरलाइन्स, टेलिकम्युनिकेशनचं काम आज पूर्णपणे ठप्प पडलेलं आहे। चेक इन सिस्टीम बंद पडल्यानं उड्डाणं रद्द करावी लागली। बँकांमध्ये, विमानतळावर ऑटोमेशनची सवय सर्वांनाच लागलेली आहे। सिस्टीम बंद पडल्यानं मॅन्युअली काम करण्याची वेळ बहुतेकांवर आली। पूरे विश्व में माइक्रोसॉफ्ट की क्लाउड सर्विसेज डाउन होने के कारण सभी सेवाएं में दिक्कतें आ रही हैं। हमारे देश में भी हमारे एयरलाइंस सर्विसेज जो उसमें ग्राउंड ऑपरेशंस भी ब्रेक हुए हैं, लेकिन मैन्युअली अभी उस पर काम चल रहा है। डीजीसीए और मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन उसका मॉनिटरिंग कर रहे हैं। हमने सभी जो एयरलाइंस कंपनियां हैं उनको अवगत कर दिया कि आप सभी यात्रियों को इसकी सूचनाएं दें, इससे अवगत करें और हम सभी लोग डीजीसीए हो, हमारा मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन हो, हम इस पे काम कर रहे हैं, मॉनिटरिंग कर रहे हैं। आज एका अपडेटमुळे जग वेठीला धरलं गेलं। महासत्तांच्या तोंडचं पाणी पळालं। उद्या सायबर हल्ला कोणत्याही रूपात होऊ शकतो, त्यामुळे आपण खरंच सुरक्षित आहोत का हा प्रश्न आहे। ज्या बँकांना सुरक्षिततेचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच या एक्सचेंजेससाठी देण्यात आलेले होते का, आणि देण्यात आले नसतील तर हे सर्व एक्सचेंजेसची सुरक्षा म्हणजे सायबर सिक्युरिटी जी आहे ही या यंत्रणेमार्फत तपासण्याची काहीतरी कायद्यात तरतूद असावी, मॅन्डेटरी प्रोव्हिजन असावी, जेणेकरून नवीन येणारी जी पिढी आहे ही या डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये परत बिनधास्तपणे व्यवहार करू शकतील। कॉम्प्युटरमुळे आपण वेगवान झालो, मात्र वेगात धुंद होताना आपण या कॉम्प्युटरवर कधी आणि कसे विसंबून राहायला लागलो याचं आकलनच झालं नाही। आज एका छोट्या अपडेटनं आपल्याला घाम फोडला। उद्या यापेक्षा मोठ्या आव्हानासाठी तयार राहायला हवं, हाच यातून मिळालेला धडा। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।